बालक पालक हा एक पिक्चर मध्ये निघाला होता मुलांच्या, त्याच्यातून थोडंसं बरेच मुलांच्या मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते हे झालं होतं. पण सर जरी हे झालं तरी माहीत नसणं, अवेअरनेस असणं, पण माहीत असणं तर पुन्हा मग त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन क्युरियोसिटी पुढे काय वगैरे असं मुलांची मानसिकता होते. क्युरियोसिटी असतेच ना, उलट ती क्युरियोसिटी शमन करण्याचा मार्ग तुम्ही उपलब्ध करून देता. समजा तुम्ही क्युरियोसिटीचं उत्तर दिलं नाही तर क्युरियोसिटी संपते का? ते क्युरियोसिटी शमवण्यासाठी अन्य मार्ग शोधतात. त्यांची उत्सुकता जिज्ञासाही असतेच. मग ते अन्य मार्ग शोधणं चांगलं का तुमच्याशी बोलणं चांगलं? त्यामुळे काहीही झालं, तुम्ही समजा मुलाला काय माहिती दिली, मुलीला काय माहिती दिली, तर ती तिच्या वयाच्या पेक्षा जास्त माहिती होईल का अशी भीती तुम्हाला वाटते. तर तसं काही होत नाही, कारण त्यांना जे काय समजत असतं, जेवढी काय समज उमज असते त्याप्रमाणेच ते तुमच्याशी बोलतात आणि तेवढंच समजून घेऊ शकतात. त्यांचे मोठे बहीण भावंड असतात, मोठ्या वर्गातले मित्रमैत्रिणी असतात, ते त्यांना अशा पद्धतीचे हे देतच असतात, इनपुट्स देतच असतात. परिणाम वगैरे असं काही अपेक्षित याच्या होणार नाही. उलट अशा पद्धतीचं शिक्षण न दिल्याने वाईट परिणाम होतील का असा तुम्ही विचार करा. तुमचे मुलगा मुलगी काय बघतं, काय प्रकारच्या व्हॉट्सअप मेसेजेस आणि इंटरनेटवरती काय बघतं ह्याच्यावरती तुमचं काहीसं नियंत्रण नाही आहे. त्यामुळे उलट हे तुम्ही त्याला त्याच्या देखत मान्यच केलेलं आहे की तुला सॅनिटरी पॅडच्या जाहिराती दिसणार, बलात्काराचे दृश्य टी व्हीवरती दिसणार किंवा आणखी काय पेपरमध्ये छापून येणार, हे तर मान्यच आहे. ह्याला सामोरं कसं जायचं हे तुम्ही त्या मुलाला मुलीला शिकवताय आणि हे कितीतरी महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याला त्यांच्यासमोर ती माहिती आदळणारच आहे. त्याला सामोरं कसं जायचं याचं शिक्षण म्हणजे लैंगिकता शिक्षण आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मुलं नेहमी विचारतात, म्हणजे अगदी टू टेक अ कॉन्क्रीट रिअल लाईफ एक्झाम्पल की आई मी कुठून आलो, है ना, विचारतात ना सगळ्यांनी. आपण सुद्धा आपल्या आईवडिलांना विचारलं असतं काहीतरी थातूर मातूर उत्तर आपल्याला मिळालेलं असतं. तुम्ही म्हणता तसं दोन मार्ग आहेत. एक म्हणजे समजायचं तेव्हा समजेल, हा एक मार्ग आहे. आम्ही म्हणतो तसं नाही, त्या मुलाच्या वयानुरूप तुम्ही त्याला समजावून सांगितलं पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे. अगदी लहान मुलाला तुम्ही म्हणू शकता की बाबा तू आईच्या पोटातून आलास, काही दिवसांनी हे उत्तर अपुरं ठरेल. ते पोरगच तुम्हाला विचारतील की पोटातून आलो म्हणजे कसं काय पोटातून आलो. समजा अगदी तुम्ही स्कार दाखवला, सिजर झाला असेल तर बाबा हे अशा पद्धतीने डॉक्टरने पोट पाडून तुला बाहेर काढलं, काही दिवस ही हे होईल, शमेल त्याची उत्सुकता. पण ते पोरग परत विचारणार की मग बाहेर आलो पोटातून तर आत गेलोच कसा. म्हणजे या प्रश्नाच्या उत्तराला तुम्हाला कधीतरी सामना करायला पाहिजे. मग तुम्ही त्याला एखाद्या जीवशास्त्राचं पुस्तक घेऊन समजावून सांगू शकता की तू अगदी छोटा होतास, लहान होतास, मग काहीतरी अर्धा बाबांच्याकडे होतास, अर्धा माझ्याकडे होतास, मग ते एकत्र आलं, अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा हा प्रश्न येणार आहे की मग मी एवढा लहान होतो, निम्मा बाबांच्याकडे होतो, तर मग तुझ्या पोटात कसा गेलो. कधीतरी तुम्हाला त्या मुलाला सांगावं लागेल की अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो आणि पेनिस म्हणून एक अवयव असतो, योनी म्हणून एक अवयव असतो आणि प्रेम व्यक्त करताना लग्नानंतर पती पत्नी हे एकमेकाच्या खूप जवळ येतात, त्यावेळेला हा शिश्न जे असतं ते योनी मार्गामध्ये सरकवलं जातं, त्यातून वीर्य बाहेर पडतं. हे सगळं तुम्हाला त्याला कधीतरी सांगावं लागणार आहे, त्याला किंवा तिला. आणि ते तुम्ही सांगणं हे सगळ्यात उत्तम आहे बाहेरनं कुठनं तरी ती माहिती कळण्यापेक्षा. याच्यानंतर अनेक प्रश्न ती मुलं विचारणार असं सांगितलं ना. काही वेळेला असं होईल की दे विल बी द मोस्ट प्रिव्हिलेज्ड पर्सन्स, कारण त्यांना ही सगळी माहिती असेल, ॲप्रोप्रिएट आणि योग्य माहिती असेल आणि त्यांच्या क्लासमेट्सला ती नसेल. त्यामुळे उलट ते क्लासमेटमध्ये मिळवू शकतील की ही सगळी माहिती मला ऑलरेडी आहे आणि बाकी कोणाला नाही आहे. असा काही फेस त्यांच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतो. पण एज ॲप्रोप्रिएट अशा पद्धतीचं एज्युकेशन आणि उत्तरं देणं आणि त्यासाठी आपलं एज्युकेशन करणं, हे करत राहणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.